महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असणारं श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील या ज्योतिर्लिंगाचं पौराणिक महत्त्व आहे। शिवाय पवित्र गंगा गोदावरी नदीचे उगमस्थान त्र्यंबकेश्वराच्या जवळ आहे। पण हे मंदिर आहे तरी कुठे सांगते, पण त्याआधी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करा। श्रावण महिन्यात भगवान शंकराच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक दाखल होतात। यंदाही पहिल्या श्रावण सोमवारी लाखो भाविकांनी त्र्यंबकेश्वराच्या चरणी सेवा अर्पण केली। त्र्यंबकेश्वर मंदिराच्या कळसावर 5 सुवर्ण कलश असून मंदिरावरील ध्वजा पंचधातूंची आहे। त्र्यंबकेश्वर येथे शिवपिंडीमध्ये अंगठ्यांच्या आकाराच्या 3 कपार आहेत, ज्यात त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश विराजमान आहेत। या शिवलिंगातून गोदावरीचा प्रवाह सातत्याने सुरू असतो। या स्वरूपाचं हे जगात एकमेव शिवलिंग असल्याचं सांगितलं जातं। आता त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी जायचं कसं ते पाहूयात। त्र्यंबकेश्वर हे नाशिक पासून 28 किलोमीटरवर आहे। येथे जाण्यासाठी नाशिक सर्वात महत्त्वाचं व जवळचं रेल्वे स्टेशन आहे। तिन्ही मार्गाने उत्तम कनेक्टिव्हिटी असल्याने त्र्यंबकेश्वरला दरवर्षी भाविकांची मोठी गर्दी होते। रेल्वेने यायचं असेल तर जवळचं स्टेशन नाशिक रोड आहे। माहिती आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।